नमस्कार विद्यार्थी मित्र हो. टायपिंगवाला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मराठीचा दुसरा लेसन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मराठीचा पहिलं लेसन. आज आपण बघणार आहोत मराठीचा दुसरा लेसन. आपले दोन्ही जे हाताचे जे फिंगर आहे ते होम रूलच पाहिजे. आज आपण शिकणार आहोत अप्पर रो. अप्पर रो म्हणजे QWERT. त्याच्यानंतर कॉमा येणार, त्याच्यानंतर POIU हे येणार शब्द. आता करंगळीने आपल्याला Q आणि W हे दोन्ही अक्षर प्रेस करायचे. त्याच्यानंतर आपल्याला उजव्या हाताच्या करंगळीने आपल्याला इकडचे दोन्ही अक्षर हे प्रेस करायचे. आपण बघूया. Q प्रेस केल्यावर पहिला उकार उमटतो, W हा प्रेस केल्यावर दुसरा उकार उमटतो, त्याच्यानंतर E हा प्रेस केल्यावर म हा उमटतो, त्याच्यानंतर R हा प्रेस केल्यावर आपल्याला त हे दिसून येते, त्याच्यानंतर T हा प्रेस केल्यावर आपल्याला ज हे दिसून येते, Y प्रेस केल्यावर ल दिसून येते, स्पेस. त्याच्यानंतर इकडून आपण करंगळीने उजव्या हाताच्या करंगळीने इकडचं अक्षर प्रेस केल्यावर आपल्याला कॉमा दिसून येतो, त्याच्या अलीकडचे अक्षर आपल्याला अर्ध ख दिसून येते, पी हा प्रेस केल्यावर आपल्याला च दिसून येते, ओ हा प्रेस केल्यावर आपल्याला व दिसून येते, त्याच्यानंतर आय हा प्रेस केल्यावर आपल्याला प दिसून येते आणि यू हा प्रेस केल्यावर आपल्याला न दिसून येते. आज आपल्याला या रोची प्रॅक्टिस करायची. आता कशा प्रकारे ते आपण बघून घेऊया. आता हे बघ, पहिला उकार, दुसरा उकार, त्याच्यानंतर म, त्याच्यानंतर त, ज, ल, स्पेस, कॉमा, अर्ध ख, च, व, प, न, स्पेस. पहिला उकार, दुसरा उकार, म, त, ज, ल, स्पेस, कॉमा, अर्ध ख, च, व, प, न, स्पेस. पहिला उकार, दुसरा उकार, म, त, ज, ल, स्पेस, कॉमा, अर्ध ख, च, व, प, न. फक्त या रूलला लक्षात एवढं ठेवायचं की डाव्या हाताच्या करंगळीने Q आणि W हे दोन अक्षर प्रेस करायचे आणि उजव्या हाताच्या करंगळीने इकडचे दोन अक्षर प्रेस करायचे आणि हळूवारपणे डबल एकदा आपण बघून घेऊया. पहिला उकार, त्याच्यानंतर दुसरा उकार, त्याच्यानंतर म, त, ज, ल, उजव्या हाताच्या अंगुठ्याने स्पेस, कॉमा, अर्ध ख, च, व, प, न. पहिला उकार, दुसरा उकार, म, त, ज, ल, स्पेस, कॉमा, अर्ध ख, च, व, प, न. किमान या ओळीचा 2 ते 3 दिवस सराव करावा. रोज 1 तास सराव करावा. त्याच्यानंतर सराव झाल्यानंतर तुम्हाला या शब्दाचा सराव करायचा. ज, ल, त्याच्यानंतर तू, च, त्याच्यानंतर न, त, तू, व, त्याच्यानंतर मग ज. कशा प्रकारे बघा. ज, ल, स्पेस, ज, ल, स्पेस, ज, ल, स्पेस, ज, ल, स्पेस, ज, ल, स्पेस. असं. तू, च, तू पहिला उकार, च, तू पहिला उकार, च, तू पहिला उकार, च, तू पहिला उकार, च, न, त, न, त, न, त, न, त, न, त, न, त. त्याच्यानंतर म, जा, म, ज आणि हे आपण पहिल्या लेसनमध्ये शिकलेला काना. म, जा, म, जा, म, जा. ज्या टायमाला आपण अप्पर रोची प्रॅक्टिस करतो त्या टायमाला तुम्हाला प्रत्येक अक्षर हे तोंडावाटे म्हणायचे आहे. जसे की पहिला उकार, दुसरा उकार, म, त, ज, ल, स्पेस, कॉमा, अर्ध ख, च, व, प, न. जेव्हा तुम्ही ही रोजची प्रॅक्टिस करता तोंडावाटे तुम्हाला हे सगळे मूलध्वनी म्हणायचे आहे. त्याच्यानंतर तुमच्या ध्यानात बसलं आणि त्याच्यानंतर मी सांगितलेल्या शब्दाची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. चला तर भेटूया आपण पुढच्या लेसनमध्ये. धन्यवाद.